आमदार रोहित पवार डीजीसीए विरोधात एफआयआर दाखल करणार। मुंबईतील पोलीस ठाण्यात दुपारी एफआयआर दाखल केला जाणार। रोहित पवारांसह मिटकरीही करणार तक्रार। अजितदादांचा घात की अपघात याच्या खोलापर्यंत जाणार। आम्हाला कोणीही अडवण्याचा प्रयत्न करू नये, रोहित पवारांचा इशारा। एफआयआर दाखल न केल्यास उद्या बारामतीत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा। 28 जानेवारीला अपघाताच्या दिवशीच डीएससीए कडून व्हीएसआरला क्लीन चिट देण्याचा पहिला प्रयत्न। रोहित पवारांचा आरोप, डीजीसीए सह हवाई वाहतूक मंत्री यांनीही व्हीएसआरला क्लीन चिट दिली। रोहित पवारांची माहिती, व्हीएसआर कंपनीला डीजीसीएचा धक्का। व्हीएसआरच्या लिअरजेटची उड्डाणं थांबवली। विमानात त्रुटी आढळल्याचं अहवालात समोर। अजित पवार यांच्या अपघातानंतर व्हीएसआरवर डीजीसीए कडून पहिली कारवाई। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची उद्या मुंबईत निवड। प्रफुल्ल पटेल मांडणार राष्ट्रीय अध्यक्षपदाचा प्रस्ताव। प्रस्तावाला अनुमोदन देत सर्वानुमते होणार सुनेत्रा पवारांची निवड। राज्यसभेसाठी भाजप उमेदवारांची नावं 28 फेब्रुवारीपर्यंत जाहीर होणार। विनोद तावडे, रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडेंचं नाव आघाडीवर। विजया रहाटकर, भागवत कराड यांच्यासह इतर नावांची चर्चा। शरद पवारांना पुण्याच्या रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज। छातीत इन्फेक्शन झाल्यानं सुरू होते उपचार। शरद पवारांची प्रकृती ठीक, डॉक्टरांची माहिती। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज होणार सादर। गेल्या 9 वर्षात महापालिकेचं बजेट तब्बल 50,000 कोटींनी वाढलं। यंदाचा अर्थसंकल्प 80,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता। मनसे साजरा करणार मराठी भाषा गौरव दिन। छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात भरवणार विशेष पुस्तक प्रदर्शन। मराठी वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीचे संपादक करणार उद्घाटन। प्रत्येक विमानाचं ऑडिट व्हायला पाहिजे। वाढत्या विमान अपघातांवर सुप्रिया सुळेंचं भाष्य। तर अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशीही पारदर्शक व्हावी। रोहित पवारांच्या आरोपात तथ्य असेल तर कारवाई व्हावी, सुळेंची मागणी।